Hello students, this is the fourth part of our second semester's third prose, How I Became a Public Speaker which is written by G.B. Shaw. तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषांतर आहे पेज नंबर 127 वरती दुसरा पॅराग्राफ. नाउ लिसन केअरफुली. The perceived म्हणजेच काय? उच्चार पुरवणे किंवा सतत पाठलाग करणे. डॉजेटली म्हणजे काय? निग्रहपूर्वक किंवा सतत. आय परसिव्ड डॉजेटली. तर आता सतत निग्रहपूर्वक त्या ठिकाणी मी त्या गोष्टीचा पुच्छा पुरत होतो, ती गोष्ट मिळवण्याचा, ती गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो. आय हॉन्टेड ऑल द मीटिंग्स इन लंडन वेअर डिबेट्स फॉलोड लेक्चर. आता हॉन्टेड म्हणजेच वारंवार मनात येणे. I haunted all the meetings in London where debates followed lecture. तर लंडन मध्ये लेक्चर नंतर जे काही डिबेट होणार आहेत तर त्या डिबेट मध्ये त्या मीटिंग वारंवार माझ्या मनामध्ये येतात. आय स्पोक इन द स्ट्रीट. मी रस्त्यावरती बोललेलो होतो. इन द पार्क बागेमध्ये. ॲट अ डेमॉन्स्ट्रेशन एखाद्या प्रदर्शनाच्या ठिकाणी. एनिवेअर अँड एव्हरीवेअर पॉसिबल प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी. इन शॉर्ट आय इन्फेस्टेड. इन्फेस्ट करणे म्हणजे काय? व्यापणे. पब्लिक मीटिंग लाईक अन ऑफिस afflicts पीडित. afflict with cowardice. भिकारपणा. I infested public meeting like an office afflicted with cowardice. तर ऑफिस मध्ये काम करणारे जे लोक आहेत, जे पीडित आहे कामामुळे, जे त्रस्त आहे कामामुळे, ते मनाने भेकड आहेत अशा लोकांच्या झुंडच्या झुंड मी व्यापलेले आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली आहे. हू टेक्स एव्हरी अपॉर्च्युनिटी ऑफ गोइंग अंडर फायर टू गेट ओव्हर इट अँड लर्न हिज बिझनेस. तर हे ऑफिसमध्ये काम करणारे लोक काय असतात? कोणत्याही प्रकारची संधी आली तर ती संधी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधून ते बिझनेस शिकण्याचा प्रयत्न करत असतात. I had quite a literary evening in University College at the meeting of the new speaker Shakespeare Society under F.G. Furnivall. F.G. Furnivall कोण आहेत? तर हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्याचबरोबर ते इंग्लिश टेक्स्ट अर्ली इंग्लिश टेक्स्टचे संस्थापक सुद्धा आहेत. अँड ब्रिझियर म्हणजे काय? विनोदी किंवा आनंदी. ब्रिझियर वन्स ॲट द ब्राउनिंग सोसायटी. तर युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ज्या मीटिंग होत असतात, ज्या लिटररी असतात, ज्या वाङ्मयावर आधारित असतात किंवा लेखकांचे असतात, त्यांना सुद्धा लेखक G.B. शॉ हे केलेले होते. आणि त्या ठिकाणी F.G. फर्निवल अँड ब्रिझियर वन्स ॲट द ब्राउझिंग सोसायटी त्या ठिकाणी F.G. फर्नियर एकदा त्यांच्याशी ते भेटले होते.
I joined another very interesting debating society called the Bedford. आणखी एक इंटरेस्टिंग सोसायटी होती जी डिबेट करायची ती होती बेडफोर्ड. फाउंडेड बाय स्टॉपफोर्ड ब्रूक. आता स्टॉपफोर्ड ब्रूक हे प्रसिद्ध टीकाकार होते. त्यांनी ही संस्था बेडफोर्ड स्थापन केलेली होती. Who had not then give up his pastorate. Pastorate म्हणजे काय? एक वाद्य. At Bedford Chapel to devote himself to literature. तर या ठिकाणी स्टॉपफोर्ड ब्रूक जे आहेत त्यांचं जे एक वाद्य होतं ते वाद्य त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये कधीही सोडलेलं नव्हतं. ॲट ऑल दिस मीटिंग आय टूक पार्ट इन द डिबेट्स. या सर्व मीटिंगमध्ये मी या डिबेटमध्ये वादविवादामध्ये भाग घेतलेला होता. माय एक्सेसिव्ह नर्वसनेस सून वेअर. आणि माझ्यामध्ये जी एक्सेसिव्ह जास्तीची नर्वसनेस होती ती नर्वसनेस आता हळूहळू पूर्णपणे नष्ट झालेली होती. आय सून बिकेम सफिशियंटली नोन ॲज अ सोशलिस्ट ओरॅटर. ओरॅटर म्हणजे काय? वक्तृत्वपणे भाषण करणारा. सोशलिस्ट ओरेटर टू हॅव नो फर्दर नीड टू सीक आउट पब्लिक डिबेट. तर अशा प्रकारचा आता मी एक सोशलिस्ट ओरेटर झालेलो होतो. समाजशील एक वक्तृत्वपूर्ण भाषण देणारा व्यक्ती झालेलो होतो ज्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या पब्लिक डिबेटची गरज नव्हती. आय वॉज मायसेल्फ सॉर्ट ऑफ. आता मला शोधायला लोक यायला लागले. This began when I accepted an invitation from the Radical Club at Woolwich to lecture to it. आणि ज्या वेळेला रेडिकल क्लब जे वुलविच या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लेक्चर द्यायचं इन्व्हिटेशन मी ॲक्सेप्ट केलं, स्वीकार केलं, तेव्हापासून ही सुरुवात झालेली होती. ॲट फर्स्ट आय थॉट ऑफ रीडिंग अ रिटन लेक्चर. तर पहिल्यांदा मला असं वाटलं की आपण लिहिलेलं जे लेक्चर आहे ते वाचलं. For it seemed hardly possible to speak for an hour without text. When I had hitherto म्हणजे काय? आतापर्यंत. At first I thought of reading a written lecture. पहिल्यांदा मी विचार केला की लिहिलेलं लेक्चर आपण वाचूया. For it seemed hardly possible to speak an hour without text. तर कोणतंही टेक्स्ट न वापरता त्या ठिकाणी आपण एक तास बोलू शकतो किंवा भाषण देऊ शकतो. When I had hitherto spoken for 10 minutes. ज्या वेळेला मी जवळपास 10 मिनिटं बोललो होतो त्यावेळेस. ओनली इन डिबेट. सो ओनली इन डिबेट. फक्त मी डिबेटमध्ये ते बोलू शकलो होतो. बट इफ आय वेअर टू लेक्चर फॉर्मली ऑन सोशलिझम फॉर एन आवर. परंतु जर सोशलिझमवर एक तास मला जर लेक्चर द्यायचं होतं आणि ते सुद्धा फॉर्मली द्यायचं होतं औपचारिक पद्धतीने, रिटर्न कुड बी इम्पॉसिबल फॉर वॉन्ट ऑफ टाईम. तर त्यावेळेला माझ्याजवळ रिटर्न माहिती असणं आणि ती वाचून सांगणं हे काही योग्य नव्हतं. आय मस्ट एक्सटेम्पोराइज म्हणजे काय? पूर्ण तयारी न करता किंवा आयत्या वेळेवर आय मस्ट कॉन्टेम्पोराइज. तर आयत्या वेळेवर जे मला सुचेल ते मला त्या ठिकाणी सांगायचं होतं. मला लिहिलेल्या कागदावरची माहिती वाचून सांगायची नव्हती. द लेक्चर वॉज कॉल्ड थ्यूज. आणि ते लेक्चर चुकीचं लेक्चर म्हटल्या जात असते. अँड वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन दॅट द प्रॉपरायटर ऑफ अन अनअर्न्ड इन्कम इन्फ्लिक्टेड. इन्फ्लिक्ट करणे म्हणजे काय करणे? लादणे. द लेक्चर वॉज कॉल्ड थ्यूज. तर ते लेक्चर कशावरती होते? चोरावरती होतं. अँड वॉज अ डेमॉन्स्ट्रेशन. आणि त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन होतं, प्रदर्शन होतं. दॅट द प्रोपरायटर. प्रोपरायटर म्हणजे काय? मालक.
ऑफ एन अनअर्न्ड इन्कम, जे कमवलेलं नाही असं इन्कम इन्फ्लिक्ट करणे, लादणे ऑन द कम्युनिटी म्हणजे सोसायटी, कम्युनिटीवर, समाजावर एक्झॅक्टली द सेम इंजुरी ॲज द बर्गलर डज. बर्गलर म्हणजे काय? रात्री घरफोडी करणारा. तर ज्याप्रमाणे रात्री एखादा व्यक्ती येऊन घरफोडी करून जातो त्याच प्रकारे, आणि ती घरफोडी केल्यानंतर त्या घरमालकाला जशी इंजुरी होते, त्याचं मन दुखते, तशाच प्रकारची इंजुरी या ठिकाणी या प्रोप्रायटरद्वारे सुद्धा होऊ शकते. आय स्पोक फॉर एन आवर इझिली, मी एक तास सहजपणे बोललो. अँड फ्रॉम दॅट टाइम ऑलवेज एक्सटेम्पोराइज, आणि तेव्हापासून मी कोणतीही पूर्वतयारी न करता कोणत्याही विषयावर बोलायला सुरुवात केलेली होती. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.